चला हे चला 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 असती गाड्या लवकर निघा या मालगाड्या त्या पुढे जाऊ द्या पटापट एक्सप्रेसला नंतर रस्ता भेटतो कायला मग इथंच घालत प्यायला करते जय शिवराय मित्रांनो, नावाप्रमाणे आपण पाहिलंच असेल आज आपण जाणार आहोत भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत। आम्ही सकाळी 5 वाजता घरातून निघालो आहोत। कर्जतमधले सुप्रसिद्ध खोत यांचे वडे घेऊन घेतले आहेत, बरोबर 40 वडे घेतलेले आहेत कारण माणसं आमच्या बरोबर आहेत 17 जणे। आणि आता आम्ही खांडस गावापर्यंत पोहोचलेलो आहोत। खांडस गावातून 2 किलोमीटरच्या अंतरावरती गणपती घाट सुरू होतो आणि गणपती घाटाच्या तिथे बाईक पार्क करून आमची पायवाटेतून चढाई सुरुवात होणार आहे। कमीत कमी 3 ते 3.5 तास चढण्यासाठी लागतात। आता आम्ही खांडस गावाच्या पायथ्याशी बाईक पार्क करत आहोत आणि चढाईला सुरुवात करत आहोत। जय शिवराय। आता आम्ही खांडस चढायला सुरुवात केलेली, एकूण 17 चढायला सुरुवात झालेली। खालून ये ना, वरती कुठे चाललाय? पहिले चढाई लागलेली आहे, दम लागलेला आहे कारण पहिली सुरुवात झालेली आहे, गरम व्हायला लागलेले, दम लागलेला आहे। अजून गणपती मंदिराच्या पर्यंत पोहोचलो नाही, गणपती घाटातून सुरुवात केलेली आहे। सिटी घाट बंद झालेला आहे त्यामुळे गणपती घाटातून सुरुवात केलेली। माझा मित्र नेहमीचा कैलास। चला चला चिकट झालाय आता, पाय चक्काची भीती आहे। चला 1 2 3 4 5 6 7 8 9 9चे आहेत, अजून पाठीमागे आहेत भरपूर, एकूण 17-18 जण आहेत। सुरुवात केलेली आम्ही 7 वाजता चढायला, घरातून निघलो 6 वाजता, 1 तासाची बाईकची रनिंग करून आता आम्ही गणपती घाट चढलेलो आहे। गणेश घाटापर्यंत आता पोचलेलो आहे, मंदिर आलेलं आहे जवळ, सर्व दमलेले आहेत। अजून तर सुरुवात नाही आहे, अजून 1% सुद्धा रस्ता संपलेला नाही अजून, सरळच आहे। गणपती मंदिर दिसू लागलेलं आहे त्यामुळं सर्वांनी गणपती बाप्पाची घोषणा केलेली आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, हरे 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 नमो पार्वतीपते, हरे हरे गणपती बाप्पा। उद्घोषणा केल्यामुळे काय होतं, चढायला जोश येतो, थकवा असेल तर निघून जातो, म्हणून एक सर्वात मोठी गोष्ट घोषणा केलेली, सर्वांना जोश आलेला आहे चढायला। चला आपण मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे, मंदिरात आता दिसायला लागलं, मंदिरात पोहोचलेलो आहे। चला रे लवकर, गणपती बाप्पा अरे रास्ती संभाल के राहुल भाई के साथ वड़ा पाव दिया है क्या?
गणेश घाटाला आता सुरुवात होणार आहे. गणपती मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे. हे गणपती मंदिर. हे अंकल कुठे आहेत? अंकलने आज शर्ट टी शर्ट घातलाय. अंकल आहे मेरे बुरा नाम क्या मोर्या मोर्या विमानताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा दुगान कोटी जय जय वीर समर्थ गणपती बाप्पा मंगलमूर्ती सीडी चढा चला पटापट. ए कैलू निघचा लवकर.
आहे चला आहे चला 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 ए असती गाड्या लवकर निघा ज्या मालगाड्या त्या पुढे जाऊ द्या फटाफट एक्सप्रेसला नंतर रस्ता भेटतो हे कायल्या बघ इथंच का प्याल्यासारखं करतोय पहिले सीडी नव्हती नाही आपण होतो तेव्हा होती त्याच्या आधी नव्हती असं चढायला लागायचा धरून धरून ते दगडी गेले गायब झाले चला चाडू चला लवकर पटापट ओ अंकल काय आहे खावरांचं चला खोबरं संपलं का आहेत का संपलं मंदिरात तर घेणार ना आपण साक्षी गणपतीला पुढे चला माकडांचा आवाज. अशा पद्धतीने आम्ही गणेश मंदिराचं दर्शन घेऊन गणपती घाट चढायला सुरुवात केली. गणपती घाट चढताना मध्येच रस्त्यावरती पदरगड वाडीतल्या दुग्ध व्यावसायिकांच्या म्हशी चरताना दिसल्या. आणि आता आम्ही पहिली चढाई झालेली आहे. आता सपाटी लागलेली, सपाटी चढायला सुरुवात केलेली आहे. सपाटी चढतानाचा अनुभव खूप वेगळा होता. सर्वांना भूक लागली होती आणि सर्व बोलत होते बरोबर आणलेले खोदचे वडापाव आपण खाऊन घेऊ. त्यांना बोललो अजून थोडं चढू, पदरगडाच्या पायथ्याच्या कडेला आपण वडापाव खाऊ. तिथून आपल्याला शिडीघाटचा व्ह्यू दिसेल. शिडीघाटच्या व्ह्यू नंतर आपण वडापाव खाऊ आणि पुढे जायला सुरुवात करू. चला वडे 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 खोदचे वडे, खोदचे वडे खा खा. काका नाही भूक लागली वाटते काका. अरे कुमार मला याच्याकडे सटूकडेच घेऊन चाललेला तो त्यांना फोन. मस्तपैकी शिडीघाटचा व्ह्यू असे आहे. तिथे आम्ही वडापाव खाल्ले. वडापाव खाऊन मस्त 2-2 वडापाव खाल्ले. 40 वडापाव आणलेले होते. 6 वडे उरले. बरोबर असलेल्या इतर ग्रुपसाठी उरलेले ते वडापाव देऊन आम्ही पेट पूजा करून पुढे जायला निघालो. भरपेट खाल्ल्यानंतर आता आम्ही अर्धा गड चढलेलो आहे. शिडीघाटाचा जो व्ह्यू आहे, आता शिडीघाटाचा जो रस्ता मिळतो तिथे आम्ही पोहोचणार आहोत. पदरगडचा जो पायथा आहे तो आम्ही क्रॉस केलेला आहे पदरगडच्या पायथ्याच्या इथे. आणि आता शिडीघाटाचा जो व्ह्यू आहे तिथे आम्ही पोहोचणार आहोत. शिडीघाटाचा व्ह्यू पाहून आता जाणार पदरगड वाडी. पदरगड वाडीच्या इथे फॉरेस्ट ऑफिसची तिकीट करे, ते तिकीट काउंटर आहे तिथं चेकिंग केली जाते. टोल नाका म्हणतात त्याला. मग तिथून प्रत्येकी 60 रुपये तिकीट आहे, ती घेतली जाते आणि नंतर पुढे जायला लागतो. आता शिडीघाट आणि गणेश घाट हे दोन्ही एकत्र मिळतात त्या रस्त्याला आपण जाणार आहोत. अर्धी पुढे गेलेली आहेत, अर्धी मागे गेलेली आहेत. नाही आता चालू तुला बोलायची काय गरज होती, शेवटी आलाच ना. मी हरे शंभो बम बम बोले. ही दिसते ती पदरगड वाडी. एक चढाई चढलेलो आहे. सर्व दमलेले आहेत. दमलं काय पाहिजे? लिंबू चला. ही दिसते ती. आयुष्य लय अनमोल आहे. तोंड सांभाळ ना थोडं. ही दिसते ती पदरगडवाडी. आणि अर्धा डोंगर चढलेलो आहे. अर्धी वाट, अर्धी पण नाही, आता नुकताच चढायला सुरुवात केलेली आहे. तरी अजून आम्हाला पाऊण तास लागेल चढायला. खूप चढ डेंजर आहे. सर्व दमलेले आहेत. चला आता पुढे पुढे निघत आहोत आम्ही. आता चढाई तरी झालेली आहे.
आता आम्ही पोचलेलो आहे. आता कमीत कमी 15 मिनटं लागतील पोचायला. आता जस्ट म्हणजे पदरगडच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवरती आम्ही चढलेलो आहे. हा दिसतोय तो समोर पदरगड. पदरगडच्या उंचीपेक्षा आम्ही जास्त चढलेलो आहे. म्हणजे लास्टची शेवटची जी चढण आहे ती अजून बाकी आहे. सेकंड लास्ट चढण आहे ती चढलेलो आहे. हा पूर्ण म्हणजे भीमाशंकरचा अभयारण्याचा पूर्ण परिसर. तुंगी गाव हा समोर दिसतोय धुक्यामध्ये तुंगी गाव धरलेलं आहे. हा ही पदरगडची वाडी. पदरगडची वाडीच्या इथे एक आश्रम आहे. हा दिसतो डोंगराच्या खाली आपल्याला दिसतो तो आश्रम आहे समोर. हा आश्रम आहे. आणि आता अर्धा ते पाऊण तासाचा रस्ता राहिलेला आहे. आणि अर्धे पुढे गेलेले आहेत, अर्धे मागे राहिलेले आहेत. फोटो काढत येत आहेत. आता जय शिवराय मित्रांनो. भीमाशंकरचा इतिहास सांगायचा झाला तर भीमा नावाचा राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाकडून वर घेतलेला का त्याला म्हणजे ब्रह्मदेवाचा भीमा नावाचा राक्षस म्हणजे कुंभकर्णाचा मुलगा. प्रभू श्रीरामाने म्हणजे विष्णूने प्रभू श्रीरामाचा अवतार घेऊन कुंभकर्णाचा म्हणजे कुंभकर्ण हा रावणाचा कुंभकर्णाचा वध झाला. कुंभकर्णाचा वध प्रभू श्रीरामाने केल्यानंतर हा भीमा नावाचा राक्षस इथे या अभयारण्यामध्ये आला. जो हा जंगल सह्याद्रीचा परिसर सह्याद्रीच्या परिसरामध्ये आला. इथे तपश्चर्या करून त्याने खूप मोठे वरदान मागून घेतलं. आणि नंतर मग हा ब्राह्मणाला त्रास द्यायला लागला. ब्राह्मणांना खूप त्रास द्यायला लागला. ह्या ब्राह्मणांना त्रास दिल्यानंतर मग शंकराने इथे येऊन भीमा नावाच्या राक्षसाचा वध केला. आणि त्या भीमा नावाच्या राक्षसाने शरण आला महादेवाला. आणि मग महादेवाला शरण आल्यानंतर इथे स्वयंभू पिंडे तयार झाली. ही भीमाशंकरची पिंड ही स्वयंभू आहे. ही स्वयंभू पिंड तयार झाल्यानंतर इथे भीमाशंकर हे नाव तीर्थक्षेत्र 12 ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध झालं. असा हा भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा इतिहास आहे. आम्ही चढाईला सुरुवात केली आहे. शेवटचा टप्पा राहिलेला आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये सर्व दमलेले आहेत. 4 जण पुढे गेलेले आहेत. मध्ये आम्ही आहोत. पाठीमागे 4 जण आहेत. आणि आता शेवटच्या टप्प्याची चढाई आलेली आहे. कैलास आईर आपले सर्वांना बरोबर घेऊन चढत आहेत. आणि आपले अशोक गायकर फोटो सेक्शनमध्ये कैलास आईर आता चालण्यास सुरुवात करत आहेत. हे आहेत आमचे कैलास आईर माझ्याबरोबर नेहमी गडकिल्लो फिरणारे. आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे 5 मिनिटाचा रस्ता आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आता आम्ही चढलेलो आहे भीमाशंकरला. लास्टच्या टॉपपर्यंत आलेलो आहे. भीमाशंकर अभयारण्याचं गार्डन. आता लास्टच्या टॉपपर्यंत आलेलो आहे. ही सर्व आलेले आहेत. अर्धी चढणार येतात. मालगाड्या पाठीमागे राहिलेले आहेत. एक्सप्रेस पुढे आलेले आहेत. आता जवळजवळ आम्हाला 3 तास लागलेले आहेत चढायला. ये कचरा सब कचरा ये सतीश को कंप्लीट करना चाहिए. तो बाटलियां मत भेजो इसको. मालगाड्या आता पोहोचलेल्या आहेत. आताच लवकरात लवकर मालगाड्या पोहोचलेल्या आहेत. पुरं झालेली ही माणसं. पुन्हा फक्त तोंड बोलतो त्यांचा. पाय बी काय चालत नाही त्यांचा. फक्त तोंड बोलतो. ढोला बघ कसं झालं. दुःखचा ढोला बघ कसा झालाय. याचा तोंडातून दिसतंय गाठात. तोंड गाठात याच. आम्ही अर्धा तास झालो आलेलो. तिथं संरक्षण. आम्ही भीमाशंकरचा पूर्ण पायथा चढलेलो आहे. आणि आता मंदिराकडे जायला निघालोय. सगळंच वरती आलेले जायला निघालेलं आहे. आता 10 मिनिटांमध्ये आम्ही मंदिरामध्ये पोहोचू. पाहू गर्दी किती आहे. कारण आज श्रावण महिना असल्यामुळे थोडीफार गर्दी असते. पण शुक्रवार असल्यामुळे जी मंगळवार बुधवारची जी गर्दी आहे ती कमी झालेली असते. गर्दी कधी सोमवार मंगळवार बुधवार या 3 दिवस गर्दी असते. कारण 4 ज्योतिर्लिंग असल्यामुळे 4 ज्योतिर्लिंगामध्ये उत्तर भारतातली भरपूर आलेली असतात. त्यामुळे गर्दी असते. आणि कारण नारळी पौर्णिमा होऊन गेल्यामुळे उत्तर भारताचा श्रावण महिना संपलेला आहे. आता फक्त महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना राहिलेला आहे. त्यामुळे गर्दी आता थोडी कमी असेल. पर्यटक फक्त आलेले असतील. श्रद्धाळू शिवभक्त हे कमी असतील आता. पण श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त खूप असतात. त्यामुळे शक्यतो आम्ही श्रावणी सोमवारी यायचं टाळतो. मंदिर सुशोभीकरणाचं काम चालू आहे.
आत्ताच आम्ही आता मंदिराच्या प्रवेशद्वारावरती कमानी, जुनी कमानी ती काढलेली आहे, नवीन कमानी चालू आहे, शिशुभग्निकरणाचं काम चालू आहे आणि आता दर्शन लाईनला पोचलेलं आहे. ही या मंदिराचं नवीन शिशुभग्निकरणाची कमानीचं काम चालू आहे, जुनी कमानी काढलेली आहे. आता आम्ही एंट्री करणार आहे. चला आतमध्ये चला, येऊ दे चल, लाईनला लागू आपण, येऊ चला. आता लाईनला जायला सुरुवात झालेली आहे. चला 300 ते 400 पायऱ्या आपल्याला खाली उतरावं लागतं मंदिरावरती आणि नंतर आपण दर्शन घ्यायला जातो. 300 ते 400 पायऱ्या लागतात आपल्याला उतरायला. हे दर्शनासाठी भाविकांसाठी हार, फुले घेऊन, शंकरासाठी बेल आणि ही दिसतात ती गौरीची फुलं. गौरीची फुले या सीझनला असतात. हे बघा, दर्शन लाईनमध्ये जात असताना आमचे मित्र अशोकदादा गायकर यांनी सांगितलं त्यांच्या नातेवाईकाचं इथं हॉटेल शिवप्रसाद म्हणून आहे, पवार बंधू त्यांचं सुप्रसिद्ध हॉटेल शिवप्रसाद आहे. तिथे आम्ही आमच्या बॅगा ठेवल्या, मोबाईलला थोडी चार्जिंग केली व आम्ही दर्शनासाठी निघालो. तेव्हा भीमाशंकर संस्थानाचे अध्यक्ष यांची भेट घेऊन आमच्या VIP दर्शनासाठी सुविधा करून आम्ही 10 मिनिटात दर्शन घेतले. कारण दर्शनासाठी खूप गर्दी होती. विविध भागातून, महाराष्ट्रातील विविध भागातून भावी उमेदवारांनी भाविकांसाठी ने-आण करण्यासाठी मोठमोठ्या प्रमाणात बस येत होत्या. आम्ही दर्शन घेतले व नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर शनी मंदिराच्या इथे भव्य घंटा पाळण्यात दर्शनास पडली. ही घंटा आहे पेशवेकालीन चिमाजी अप्पा यांनी वसईच्या चर्चमधून येथे आणून थोरले पेशवे म्हणजे बाजीराव बल्लाळ यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी येथे घंटा बसवली होती. नंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर सगळीकडे पाहिले तर भीमाशंकर अभयारण्यातून विविध वन औषधी, आयुर्वेदिक औषधी येथे विक्रीसाठी दर्शनेस पडले. सर्व प्रकारची औषधे, आयुर्वेदिक औषधे, झाडापालांची औषधे येथे विक्रीसाठी होती. ती औषधे पाहून आम्ही गुप्त भीमाशंकरच्या दर्शनाला जायला निघालो. आता आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे भीमाशंकरचं आणि भीमाशंकर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आता चाललेलं आहे गुप्त भीमाशंकरला. 15 मिनटं रस्ता चाललेला आहे आणि आता येईन तर पहिला साक्षी गणपती, नंतर मारुती, नंतर गुप्त भीमाशंकर. तिथून 15 मिनटात गुप्त भीमाशंकर आहे. पूर्ण जंगलातून रस्ता आहे हा. धोका घ्या ना, ऐसा घुमा ना, नहीं टूटेगा, आड़े टूटेगा नहीं. जा फास्ट जा. तुमचं काय सांगू शकत नाही, फांदी याची. हा चालू आहे व्हिडिओ. आलो चला, साक्षी गणपती आला. खरंच ना, साक्षी गणपती आला ना. गुप्त भीमाशंकर नाही काय मारुती काय माहिती कुठे गेला. मारुती कुठे अरे तू इकडे. अर्धा तास चालल्यानंतर आम्ही गुप्त भीमाशंकर येथे पाहायला मिळते पोचलो. गुप्त भीमाशंकर हे ओढ्यातून वाहताना एक समोर पिंडी आहे आणि मस्त मनमोहक दृश्य आहे. कारण जंगलाची सफारी करता हे गुप्त भीमाशंकर दिसतं. गुप्त भीमाशंकरला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये शेकरूही दिसून येतो. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे गुप्त भीमाशंकर. हा गुप्त भीमाशंकरचा आहे ना, हा मेन पिंड आहे. इथं दिसतं गुप्त भीमाशंकर आहे. इथं खाली दिसतं गुप्त पिंड दिसते, तेव्हा गुप्त भीमाशंकरचे हा पूर्ण एरिया येतो गुप्त भीमाशंकरचा आहे. गुप्त भीमाशंकरचे दृश्य हे अविस्मरणीय आहे. कारण धबधब्याचा खळखळाट आवाज व त्याचे पडणारे पिंडीवरती पाणी, तसेच जंगलातील
पक्ष्यांची किलबिल, गुप्त भीमाशंकरला गेल्यानंतर एक आपल्या बरोबर असलेले साहित्य सांभाळून ठेवा, कारण गुप्त भीमाशंकरच्या बाजूला खूप मोठे माकडे आहेत, कारण ते माकडे माणसावरती हल्ला करतात. शक्यतो आपले सामान हे मंदिराच्या तिथेच ठेवले ते बरे. जंगलामध्ये माकडांचा हल्ला होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे आपल्याबरोबरचं सर्व सामान हे गुप्त भीमाशंकरच्या दर्शनासाठी येताना बरोबर घेऊन येऊ नका. आम्हालाही खूप अनुभव आलेला आहे, कारण गुप्त भीमाशंकरावरती माकडे ही माणसांच्यावरती खूप हल्ला करतात, कारण त्यांचं राज्य असल्यामुळे ते आपल्यावरती हल्ला करतात. त्या आम्ही गुप्त भीमाशंकरचं दर्शन घेऊन आम्ही साक्षी विनायकाकडे जायला निघालो आणि त्याच्यामध्ये जाताना रस्त्यावरती आपल्याला महाराष्ट्राचं राज्यपाणी शेकरू याचं दर्शन मिळतंच. शेकरू हे सर्वात मोठी खार ही प्रसिद्ध आहे. साक्षी विनायक गणपती. साक्षी विनायक गणपती म्हणजे ज्यावेळी भीमा राक्षसाचा वध, म्हणजे कुंभकर्णाचा मुलगा भीमा राक्षस त्याचा वध केला, त्यावेळी साक्षीदार म्हणून हा गणपती होता, म्हणून इथं मंदिर बांधण्यात आलं साक्षी विनायक गणपती. हा इथूनच आपली भीमा नदी उगम पावलेली आहे आणि ती गुप्त होऊन जाते पुढे, भीमा खाली नदी उगम पावते म्हणून तिला म्हणतात गुप्त भीमाशंकर गणपती. आणि साईडला दिसतोय तो मारुती आहे. मारुतीचंही मंदिर तिथे पुरातन अवशेष दिसतात मारुतीच्या मंदिराच्या इथे. आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर फक्त 100 पावलावर गुप्त भीमाशंकर व साक्षी विनायकाचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा भीमाशंकर मुख्य मंदिराच्या कडेला आलो. मुख्य मंदिराच्या समोरच एक दर्शन लाईनच्या बाजूला मारुती मंदिर आहे. मारुती मंदिरामध्ये दर्शन घेऊन आम्ही हॉटेल शिवप्रसादमध्ये आमच्या बॅगा ठेवल्या होत्या, तिथे आलो व तिथे आम्ही आणलेली शिदोरी खोलली व खायला सुरुवात केली. जबरदस्त भूक लागली होती, कारण खूप उशीर झाला होता, त्यामुळे भूक खूप लागली होती. सर्वांनी खायला सुरुवात केली व कोणी भाकरी आणल्या होत्या, तर कोणी चपाती आणली होती, तर कोणी विविध प्रकारची भाजी आणून सर्व एकत्रित खायला लागलो. बाहेर येऊन पाहतो इथं काय तर पूर्ण दर्शन लाईन फुल झाली होती, कारण जवळच विधानसभा निवडणूक आल्यामुळे सर्व आजी व माजी उमेदवारांनी तसेच भावी उमेदवारांनी महाराष्ट्राच्या विविध भागातून दर्शनासाठी बस भरून येत आहेत हे दिसून आले. आणि आता आम्ही भीमा नदीच्या उगमस्थानाकडे जायला हे इथं थांबा काय लोक सगळ्या नाही होते. भीमा नदीच्या उगमस्थान दर्शन घेतलेलं आहे, शंकराचं जेवण वगैरे केलेलं आहे. आता आलो आम्ही भीमा नदीचं उगमस्थान आहे. इथून भीमा नदी उगम पाहून गुप्त होऊन ती जाते शंकराच्या लिंगपिंडामध्ये मंदिरामध्ये. मंदिरामधून गुप्त होऊन ती गुप्त भीमाशंकरला जाते. इथं जवळच गुप्त भीमाशंकर आहे. आता बघ भीमा नदीचं उगमस्थान आहे. हे पाणी दिसतोय तो इथे जीर्णोद्धार केलेला आहे. पहिले फक्त छोटंसं कुंड होतं. भीमा नदी पंचगादी देवस्थान उगमस्थान. चप्पल इथेच काढू का वरती येऊ? या कुंडातून गुप्त इथून भीमा नदी ही उगम पावलेली आहे. इथून ती गुप्त होऊन जाते ती खाली शंकराच्या मंदिरामध्ये. हे पुजारी येते. कर्पूर गौरम काका शूटिंग चालू आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. हे नंदी आहे, शंकराचं मंदिर आहे.
की जय शिवाजी गणपती बाप्पा भीमा नदीचं गंगाजल. चला आता आम्ही चाललेलो आहे हनुमंतले. इथून जवळच म्हणजे 15 ते 20 मीटरच्या अंतरावरती आहे असं आम्ही सांगितलेलं आहे. ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आता आम्ही आलेलो आहोत हनुमान कुंडाच्या इथे. हनुमान कुंडाच्या इथे सर्व दिसतात ते साधू ऋषीमुनींचं तपश्चर्या इथे केलेली आहे हनुमान कुंडामध्ये. म्हणून इथं हनुमान कुंडाचे भरपूर काही साधू आहेत. साधूंच्या मूर्ती आहेत हनुमान कुंडामध्ये. ते मंदिर आहेत हनुमान कुंडाच्या आजूबाजूला. ते सर्व काही दिसतात ते हनुमान कुंडाच्या बाजूला मंदिर आहेत. हनुमान कुंड हे मुख्य मंदिरापासून 1 किलोमीटर सांगतात, 2 किलोमीटर. रील्सवाले पण मला असं वाटतं 1 किलोमीटर हे जास्त लांब नाही आहे, पण रील्सवाले जास्तच सांगितलं आहे यूट्यूबवाले. पण तेवढं काही अंतरावर लांब अंतरावरती दिसत नाही हनुमान कुंड. जवळच आहे. आम्हाला फक्त 15 मिनटात आम्ही इथे पोचलेलो आहे हनुमान कुंडामध्ये. हे हनुमान तळ आहे. दिसतं आहे हनुमान तळ ते तळे दिलं आहे. हे दिसतं हा परिसर हनुमान तळेचा. काय ही हनुमानाची भली मोठी मूर्ती आहे. तिथे आपण आतमध्ये नंतर आता फोटो घातलेले आहेत. आधी सध्या आपण सगळा परिसर फिरून घेऊया हनुमान मंदिराचा. तिथे गणपती कुंडाच्या सुरुवातीलाच गणपती दिसतं आणि शंकराचं आहे प्रवेशद्वार. हा दिसतं हा सगळा हनुमान मंदिर. हा हे महाराजांचं म्हणजे स्वामींची मंदिर आहेत. हा आश्रम आहे महामंडलेश्वरांचा. आणि ही एक अजून एक मंदिर आहे मंदिराच्या जवळ हनुमान कुंडाच्या परिसरात. हे कालभैरवाचं मंदिर दिसतं आहे. पूर्ण दिसतं कालभैरवाचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन कालभैरवाचं दर्शन घेऊ. कालभैरव म्हणजे भैरवनाथ हा दिसतो कालभैरव. कालभैरवनाथाचं मंदिर आहे. शंकराचा रुद्र अवतार कालभैरव, भैरव अवतार. मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. बजरंग बली की जय महादेव. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय हनुमान. खूप म्हणजे खूप पाऊस पडायला लागलेला आहे. आता आम्ही उतरायला सुरुवात केलेली आहे. सर्वजण उतरले आहेत, मीच पाठीमागे राहिलेलो आहे. आता चला पटापट उतरायची सुरुवात करायची आहे. आता 4 वाजलेले आहेत. मला असं वाटतं आम्हाला 2 ते 2.5 तास आम्ही उतरू शकतो. आता थोडंसं चिप्स वगैरे खाल्ले, पेटपूजा केली, हनुमान तळ्याचे दर्शन घेतले. कोथलीगड, लाचसा आणि हा पदरगड आणि हा तुंगीगाव. तो समोर दिसतो तो तुंगीगाव आणि पदरगड वाडे. हा सगळा खांडाचा परिसर आणि तो बारवी डॅम समोर दिसतो तो बारवी डॅम. आणि ती गुफा दिसते पदरगडची. अशा पद्धतीने आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन
करून मी शेवटी उतरायला सुरुवात केली आणि पाऊस जबरदस्त आला होता. पुढे गेल्यानंतर पूर्ण धुके गेल्यामुळे समोरच कोथलीगड, पदरगड, तुंगीगाव, गारवी डॅम, पदरगडवाडी तसेच भीमाशंकरचं अभयारण्य, खांडसचा परिसर हे सर्व पाहून मनमोहक झाले आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. सर्वजण पदरगडवाडीमध्ये उतरून तिथे चहा घेत होते. आम्ही तिथेही चहा घेऊन पुढे जायला निघालो. आता पुढची मोहीम आहे तुंगगड, वितंडगड, कठीणगड. आता आम्ही पोहोचलेले आहे 6:42 झालेली. आता आम्ही खाली उतरलेले आता खांडस गावाच्या इथे आलेले सर्व दमलेले आहेत. दिसतात ते सर्व दमलेले. बाईक पार्किंग करून आता निघालेले आहेत सर्व. 1 तासाची रनिंग आहे आम्हाला घरी जाईपर्यंत. सर्व सुखरूप मस्त एन्जॉय करून निघालेले आहे.